ज्यावेळेला हे प्लेटलेट्स 1.5 लाखाच्या खाली होतात त्यावेळेला शरीरामध्ये रक्तस्राव होण्याची रिस्क वाढते. आता किती प्लेटलेट्स असल्याच्या नंतर रक्तस्राव होण्याची रिस्क खूप जास्त वाटते, तर ती ज्यावेळेला 50,000 ज्यावेळेस प्लेटलेट्स 50,000पेक्षा कमी असतात त्यावेळेला रक्तस्राव होण्याची रिस्क खूप जास्त वाढते. त्यातल्या त्यात 20,000 जरी प्लेटलेट्स असतील तरी शक्यतो त्या रुग्णाला रक्तस्राव होत नाही. आणि ज्यावेळेला ते प्लेटलेट काउंट 20,000च्या खाली जातात त्यावेळेस मात्र रक्तस्राव होण्याची रिस्क खूप जास्त वाढते आणि अशा वेळेला आपण त्या रुग्णाला बाहेरून रक्त गोठवणाऱ्या पेशी आपण देतो. मग ते आपण आरडीपी मध्ये देतो किंवा एसडीपी मध्ये देतो. आता आपण असं म्हणतो की एक आरडीपी ज्यास आपण देतो एका रुग्णाचे प्लेटलेट्स 5,000 पर्यंत वाढू शकतात आणि ज्यास आपण एक एसडीपी देतो ते त्यावेळेला जवळपास 30,000 पर्यंत वाढतात. आता हे आरडीपी जे आहे ते वेगवेगळ्या रुग्णापासून घेतलेले असतात आणि ते सहसा स्वस्त असतात. 500 ते 1000 रुपये मध्ये एक आरडीपी आहे. एसडीपी जे आहे ते आपण एकाच रुग्णापासून घेतलेले असतात आणि त्याची सहसा किंमत आहे ते 10,000 पर्यंत जाऊ शकते. एसडीपी ने रिॲक्शन येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तसं आरडीपी ने पण चान्सेस कमी असतात, पण त्यातल्या त्यात एसडीपी ने चान्सेस खूप कमी असतात की काही रिॲक्शन होईल. सो ह्या रक्त गोठवणाऱ्या पेशींचं काम काय? आता आपलं शरीर जे आहे आपण चालतो, फिरतो, उठतो, बसतो, हे उचलतो, ते उचलतो, मधले ऑर्गन्स मधले अवयव काम करतायत, म्हणजे आपलं शरीर कंटिन्युअसली हलते डुलते आणि घर्षण होतं ना. त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या छोट्या छोट्या धमन्या आहेत त्याच्यावर प्रचंड प्रमाणात ताण तर नेहमीच पडतोय. त्याच्यामुळे त्या आपल्या शरीरातल्या धमन्या मग त्या आतड्यात असतील, पोटात असतील, किडनीत असतील, पाठीत असतील, त्या धमन्या फुटू शकतात, तिथून रक्तस्राव होऊ शकतो. मग हे जे प्लेटलेट्स आहेत ते रक्तस्राव थांबवतात.